महाराष्ट्र विधान परिषद में विपक्ष के नेता अंबादास दानवे ने पालघर जिले के बोईसर में स्थित तारापुर एमआईडीसी में पिछले दिनों हुए ब्लास्ट में घायलों से मिलकर उनका हालचाल जाना और बघेरिया कंपनी में पहुंचकर घटना कैसे हुई उसकी जानकारी लिया और जल्द ही कंपनी के लोगों पर मामला दर्ज करने की बात करते हुए कहा कि आज नहीं तो कल कंपनी पर इस घटना को लेकर मामला दर्ज होगा। बरोबर त्यांना बरोबर अधिकारी त्याची जबाबदारी नाही का? साहेब इकडे हजर होता तर त्यांची पण जबाबदारी आहे ना. कुठे जाऊ संतोष अरे आधी विचारू पुढे द्या संतोष अंडर आहे ना तो कामगारासाठी लेबर डिपार्टमेंट त्याला बोलवा तू माझ्या ते उंच आहेत ना अरे चला ना पळा ना बाई खालती घे ना खालती घे ना समोर हेल्मेट घेताना मागे या पुढे या पुढे या. इथं तुम्ही आधी आलं पाहिजे तर तुम्ही मागे तुमची जबाबदारी नाही. हां काय गरज नाही कंपनीवाल्यानं बघून घ्यायचं कामगार मरू द्यायचे आधी येत नाही ना पुढे. कधी आले होते तुम्ही इथं हे दुर्घटना व्हायच्या आधी कधी व्हिजिट झाली तुमची इथं? दुर्घटना व्हायच्या अगोदर आपण मार्चमध्ये तुमची कधी झाली होती ते सांगा. सर इक्विपमेंटचं टेस्टिंगच्या जे आहे फिटनेस करणे इक्विपमेंटचं टेस्टिंग त्याला मेंटेन करणे याची जबाबदारी भोगवटादाराची किंवा मालकाची आहे. आणि फॅक्टरी मॅनेजर आपण कॉम्पिटंट पर्सन अपॉइंट केले ते कॉम्पिटंट पर्सन येऊन इथे चेकिंग. आपली काय जबाबदारी सरकार म्हणून आपली काय जबाबदारी तुमचं डिपार्टमेंट म्हणून काय जबाबदारी? आपण ते कॉम्पिटंट पर्सनना रेग्युलाइज करतो. किती दिवसाला त्यांचं लायसन्स रिन्युअल असेल किंवा दिवसाला त्यांचं करतो? टेस्टिंग तर 2 वर्षानंतर त्यांचं कॉम्पिटन्सी आपली रिन्यू वर्षाला आणि इक्विपमेंटचं टेस्टिंगची फ्रिक्वेन्सी आहे. आपण एक्सटर्नल इन्स्पेक्शन हे 6 महिन्याला ठेवलेलं आहे कॉम्पिटंट पर्सन. कोण आहे इकडे तुमचं फॅक्टरी इन्स्पेक्टर? कॉम्पिटंट पर्सन असतं. फॅक्टरी इन्स्पेक्टर कोण? फॅक्टरी इन्स्पेक्टर किंवा उपसंचालक आम्ही तुम्हीच येतात. किती आता बॉयलरचं हे किती दिवसाला असतं तुमचं? बॉयलर ॲक्टनुसार किती दिवसाला? बॉयलरचं विचारतो मी तुम्हाला. बॉयलरचं जे IBR बॉयलर असेल तर त्याचं वर्षाने असतं पण त्याचे इन्स्पेक्टर वेगळे असतात. ओके कुठे ते आहेत ते? IBR बॉयलरचे नसतं. रिॲक्टरचं रिॲक्टरचं फॅक्टरी ॲक्टमध्ये येतं आणि त्याला आपण कॉम्पिटंट पर्सनकडून चेकिंग केलं जातं. 6 महिन्यातनं एकदा ते ठीक केलेलं आहे ना? एक्सटर्नल हे केलेलं आहे checking? पिछले बुधवार 22 अक्टूबर को बोईसर तारापुर एमआईडीसी में प्लाट नंबर D17 में स्थित बघेरिया नामक कंपनी में अचानक रिएक्टर फटने से गोपाल गुजारी लाल सिसोदिया 35 साल और पंकज यादव 27 साल और सिकंदर नामक 3 कामगारों की घटनास्थल पर ही मौत हो गई थी और 12 कामगार जख्मी हो गए थे। यह ब्लास्ट इतना भीषण था कि वहां लगे मोटर दीवार और ऊपर लगे पतरे के परखच्चे उड़कर कंपनी के प्रांगण में दूर जाकर गिरे और बिखर गए। वहां काम कर रहे कामगारों को अपना जान बचाने तक का मौका नहीं मिला था। घटना के बाद घायलों को इलाज के लिए बोईसर के सिंधे अस्पताल में भर्ती करवाया गया था, जहां इलाज के बाद 3 लोगों को डिस्चार्ज कर दिया गया और एक घायल का सिंधे अस्पताल में इलाज शुरू है और बाकी घायलों को इलाज के लिए वापस भेज दिया गया है। दानवे ने औद्योगिक सुरक्षा अधिकारी को आड़े हाथों लेते हुए कहा कि तुम्हें फांसी पर लटका दूंगा। दरअसल यह मामला कुछ इस प्रकार है। कंपनी में घटना को लेकर जब कंपनी के लोगों से दानवे जवाब सवाल कर रहे थे, उस दौरान वहां मौजूद औद्योगिक सुरक्षा अधिकारी अमोल बाइट कंपनी की वकालत करते हुए नजर आए, जिसके बाद दानवे इस अधिकारी पर भड़क गए और कहा आप प्रशासन है और आपको निष्पक्ष काम करना चाहिए। जिस तरह आप कंपनी की तरफदारी कर रहे हैं, मैं कंपनी के लोगों को छोड़कर आपको फांसी पर लटका दूंगा। जिसके बाद औद्योगिक सुरक्षा अधिकारी की बोलती बंद हो गई। दानवे ने क्या कहा सुनते हैं। पूरे
प्लांट के अंदर तो काफ़ी होंगे। ये एक प्लांट के अंदर लगभग है 40 से 30 टन। कौन काम करता है? ऑपरेटर्स हैं। क्या पड़ेगा? कोई बीएससी है, कोई डिप्लोमा है, या कोई केमिस्ट्री में है। हाँ जी, जो डिप्लोमा केमिस्ट्री में है या केमिस्ट्री। बीएससी भी केमिस्ट्री में है। अभी केमिकल कौन से है? ये डाइज इंटरमीडिएट है, गामा एसिड, जो मेन तो आपने ये सपोर्ट क्यों हुआ, कैसे हुआ? कुछ मैकेनिकल प्रॉब्लम आया सर, जैसे डिश या तो पतला हुआ होगा या कुछ भी कारण हुआ, उससे प्रेशर से वो फट गया था। तो डिश पतला होने से फटता है या कोई केमिकल का प्रेशर मिक्सचर रिएक्शन। या केमिकल मिक्सचर्स का प्रमाण कम ज़्यादा हुआ इससे? नहीं, ऐसा कुछ नहीं। यामध्ये आहे ना रिॲक्शन स्टेज 12 तास होल्ड करून ठेवलेली आहे. आणि ते होल्ड केलेले असताना 12 तास झाले होते. मेकॅनिकल होतो प्रेशर वाढल्यानंतर पण या ठिकाणी या ठिकाणी प्रेशर कधी वाढतं? रिॲक्शन काही ॲडव्हान्स झाले तर प्रेशर जे काही केमिकल यांचं मिक्सचर करतं त्याचं असमानता प्रमाण त्याचं चुकलं तर वाढतं. बरोबर आहे का ते? पण याच्यामध्ये कसं आहे बराच बात करणार ना. रिॲक्शन झाल्यानंतर बराच वेळ होऊन गेला होता आणि आपण तो रिॲक्टर फुटलेला आहे त्याचा पार्ट आपण आपण टेक्निकली बोलू. मला थोडंसं समजतं जास्त नाही. माझ्या माहितीप्रमाणे केमिकलचं मिक्सरचं प्रमाण जे ठरलेलं आहे ते जर कमी जास्त झालं तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. जर हे असमान झालं असेल तर त्याच्यावर काम करणारा अधिकारी कोण, तो केमिकल इंजिनियर असेल किंवा डिप्लोमा केमिकलमध्ये असेल किंवा BSc केमिकल असेल तरी होऊ शकत नाही. पण त्याच्यावर काम करणारा माणूस म्हणजे थोडक्यात आपल्या कामगाराच्या भाषेत म्हणतो कुशल होता का किंवा त्यातला एक्सपर्ट होता का? आता हे लोक गेले का याच्यामध्ये हे जे इक्विपमेंट आहे प्रेशराईज 8 kg आपण मेंटेन केलेलं आहे. माणूस मी बघितला तो बिहारचा काय शिकलेला आहे स्किल. मग आता स्किल सर वो ऐसे जो आदमी जो भी डिसीज हुए हैं या ऐसा कुछ भी हुआ है या इंजर्ड हुए हैं, वो लोग कोई भी प्लांट में काम नहीं करते हैं, मतलब प्रोसेस में काम नहीं कर रहे हैं वो जैसे यहाँ पे सेंट्रीफ्यूज वगैरह में काम कर रहे हैं, जो पैकिंग सेक्शन में है वो काम कर रहे हैं, उनको हुआ ही। बाकी पहले मुझे बताइए जहाँ रिएक्टर है हाँ जी सर, वहाँ पे तुम पैकिंग कितने नहीं पैकिंग रशियन देखिए की मैं वही बता रहा हूँ। सुनो उसका कितना अंतर होना चाहिए ऐसा कुछ है कि नहीं? वहाँ जहाँ रिएक्टर चलता है वही तुम करेंगे. ते पण तुम्ही यांची बाजून घेऊन नका बोलू. जनतेच्या सामान्य माणसाच्या जीवाची बाजू घेऊन बोला. ऐकून घ्या जरा माझं. त्यांची बाजून घेऊन नका बोलू. जनतेच्या सामान्य माणसाच्या जीवाची बाजू घेऊन बोला. ऐकून घ्या जरा माझा पूर्ण मुद्दा आहे का? तर तुम्हालाच पकडेल मी, यांना सोडून देईल, सांगून टाकतो, फासावर लटकून टाकेल मी. बरोबर. हां, यांची बाजू घेऊन नका बोलू, सामान्य माणसाची बाजू घेऊन बोला. नाही तर तुम्हाला चालेल झालं मग तुमच्यावरच गुन्हा दाखल करायला सांगावं लागेल. मी काय बोलतो समजून घ्या. यांची वकिली नाही करायची, ड्युटी करायची. आपली सरकारची ड्युटी आहे ना आपली, ती कशासाठी आहे? तुम्ही आरोग्य आणि काय औद्योगिक सुरक्षा दोन समजलं माझा. मी मुद्दा समजून घेतो. यांची वकिली नका करू. ते 3 माणसाच्या 302 कोणावर करायचं, यांच्यावर का तुमच्यावर सांगा. चला बोला, तुमच्यावर करायचं यांच्यावर करायचं, काय करायची प्रोसेस मी करेल. बरोबर तुम्ही सांगा, यांच्यावर करायचं तुमच्यावर करायचं सांगा. 3 लोक गेले का नाही? यांच्यावर करायचं का तुमच्यावर करायचं सांगा. आता तुम्ही चला घ्या यांची बाजू, काय तुमची यांची बाजू घ्या, चला तुमच्यावर करू. मग प्रोडक्शन होतं तर त्याचं त्यांनी सॅम्पल घेतले का तेच प्रोडक्ट त्यांच्याकडे बनतं की नाही किंवा अदरवाईज प्रोडक्ट बनवत असतील. आता गुन्हा दाखल झाला का? ठाण्याच्या CGM कोर्टामध्ये केस दाखल करतो. तसे पोलीस दाखल करतात सेम आपण. बरोबर मला माहिती आहे. म्हणूनच मी बोलतो मला त्याच्यातलं मला याच्यात ही इन्क्वायरी करून याच्यात होतं. तर तुम्ही होणार नाही तर हे होणार. यांचा पण एखादा माणूस जाणार नाही तर तुम्ही जाणार. दोन्हीपैकी तर फिक्स आहे. आपणच इन्क्वायरी करणार. तुम्ही पोलिसांना कळवून आपण इन्क्वायरी कंप्लीट झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट किती दिवसांना होणार? आपण टेस्ट रिपोर्ट हे दिले. झालेलं तुम्हाला इंटिमेशन देणं पोलिसांना तुमची ड्युटी आहे नाही आहे? इंटिमेशन हे फटल झाल्यानंतर ऑक्युपायरने दिलेले आहे. आणि यांचं डिपार्टमेंट 24 तासानंतर येते. आपने पुलिस तुम्ही हाँ सर, कोण से पोलीस आलेले कसबे साहेब आलेले. आहे का पोलीस? कसबे साहेब आहे कसबे साहेब समोर. तुम्हाला इंटिमेशन दिली? आम्ही आता हां आम्ही कळवलं होतं यांना. आणि
कंपनीची तरफ से ही अशी घटना घडलेली आहे. या घटनेच्या ठिकाणी भेट देणं आणि स्फोट कशामुळे झाला याचा तांत्रिक योग्य कारण द्यावं असं आपण त्यांना अभिप्रायासाठी पत्र दिलं. किती दिवस झाले? घटनेच्या दिवशीच दिलं, कळवलं आणि दुसऱ्या दिवशी सही घेतली. काय केलं आपण पुढे? आपण सर सॅम्पलिंग केलं, जसं आपल्याला टेस्ट रिपोर्ट लागतात तसे त्याचं सॅम्पलिंग करून आपण लॅबला पाठवलं. तसं म्हटलं की इथं काय प्रोसेस चालू होती, तर रॉ मटेरियलचं आणि फिनिश प्रोडक्टचं रिॲक्टरच्या शेलला लागलेलं मटेरियल आपण सॅम्पल करून पाठवलं. त्याचा रिपोर्ट आला आणि इथे आपण परीक्षण केलेलं आहे रिॲक्टर. त्याच्यानंतर आपण आपला रिपोर्ट बनवला आणि त्याला किती दिवस झाले? अजून रिपोर्ट यायला अजून 10 ते 15 दिवस त्यांच्याबरोबर लॅबमध्ये पुढे लॅब भांडूप. या लोकांच्या जीवन जे नुकसान झालं याच्याबद्दल आपण जे भोगट फैक्ट्री में जो दुर्घटना हुई 2-3 दिन पहले, ये फैक्ट्री का दुर्लक्ष्य और प्रशासन का भी दुर्लक्ष्य किस कारण हुई है, इसमें कम से कम 3 लोग का तो दुर्घटना में निधन हुआ है और कुछ कैजुअल्टी है 10-12, इसमें भी नुकसान हो सकता है. ये नुकसान जो हुआ है फैक्ट्री की बेपरवाही वृत्ति और प्रशासन का दुर्लक्ष्य इस कारण हुआ है. आने वाले समय इस दोनों घटक पे कार्रवाई करने के लिए हम प्रयास करेंगे. सर बार बार इस कंपनियों में MIDC में घटनाएं होती रहती हैं, कंपनियों पर मामले भी दाखिल होते हैं, लेकिन उसके बाद भी कोई ठोस कार्रवाई नहीं होती है, तो इसे लेकर क्या कहेंगे? मुझे तो यहाँ पता चला कि जिस कंपनी को क्लोजर दिया वो फैक्ट्री भी चालू है इधर. देखते हैं बाकी. अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.